एका महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूया। बातमी अशी आहे नाशिकमधनं आहे। बघा, नाशिक शिक्षक विभाग मतदारसंघात आजी माजी पालकमंत्री आमने-सामने येण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि दादा भुसे आमने-सामने येऊ शकतात। राष्ट्रवादीकडून महेंद्र भावसार तर शिवसेनेकडून नरेंद्र दराडे मैदानात आहेत। महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी उमेदवार दिल्यानं पेच वाढला। याबद्दल आपण बोलणार आहोत। आमचे नाशिकचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे आपल्याबरोबर आहेत। लक्ष्मण, लोकसभा पार पडली, चला मानूया महायुतीचा धर्म ज्यांनी त्यांनी पाळला, पण आता इथं आपण बघतोय कुणी कोणाचा धर्म पाळत नाहीये। या मतदारसंघासाठी किंवा या निवडणुकीसाठी आता आजी माजी पालकमंत्री आमने सामने येत आहेत, काय माहिती याबद्दल? विशाल, अगदी खरं आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होती। नाशिक, जळगाव, धुळे, नगर, नंदुरबार या 5 जिल्ह्यातले मतदार अर्थात शिक्षक जे आहेत ते या निवडणुकीमध्ये मतदान करत असतात आणि त्यामुळे राजकीय प्रतिष्ठा पणाला लागणाऱ्या या निवडणुका मानल्या जातात। कारण ज्या लोकांचा राजकीय वरदहस्त असतो अशा संस्था ज्या आहेत त्या या निवडणुकीमध्ये मतदान करत असतात आणि म्हणूनच नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय। तो ट्विस्ट असा आहे की महायुतीचे 2 उमेदवार या मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडनं या मतदारसंघात महेंद्र भावसार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेकडनं किशोर दराडे यांना या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरवण्यात आलेलं आहे आणि ही निवडणूक त्या सगळ्यामुळे रंगतदार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे महेंद्र भावसार हे जे कोणी उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय मानले जातात। छगन भुजबळ आणि त्यांच्याकडनं यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे दराडे जे आहेत ते यापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेत होते आणि ठाकरेंच्या शिवसेनेत असताना ते या भागाचे आमदार देखील होते। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेतून त्यांना शिंदेच्या शिवसेनेत घेतलं गेलं आणि त्यांना ही उमेदवारी दिली गेली ती दादा भुसे यांच्याकडनं। त्यामुळे नाशिकच्या या जागेच्या संदर्भातला आपल्याला एक ट्विस्ट असा पाहायला मिळतोय। लक्ष्मण, तुला थांबवतोय, आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्याशी आपण बोलूया। सूरज चव्हाण, आपण बघतोय की महायुतीचे 2 उमेदवार आमने सामने येत आहेत, यानं नुकसान दोघांचंही होणार असं नाही वाटत तुम्हाला? महायुतीचे मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी होत आहेत। त्यामुळे नुकसानीपेक्षा आम्ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मेरिटच्या आधारावर आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढतोय आणि ह्याच्यामध्ये कुठेही एकमेकाच्या विरोधात न जाता एक मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी होते। म्हणजे यात कुठेही महायुतीचा धर्म वगैरे हा मुद्दा नाहीये। यांनी यांचा उमेदवार उभा केलाय, तुम्ही तुमचा उभा केलाय, हे अगदी स्पष्ट आहे। मैत्रीपूर्ण लढत होते, आम्ही त्यांना पराभव किंवा त्यांनी आमचा एक मैत्रीपूर्ण लढत मेरिटच्या आधारावरती उमेदवार निवडून आले पाहिजेत यासाठी आम्ही ही मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी लढतोय। बरोबर, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। लक्ष्मण देखील आपल्याबरोबर होता। लक्ष्मण, तुझेही धन्यवाद।